समान बाळगता, कसलाही विचार न करता हे मी बाहेरच्या लोकांना यासाठी दाखवतो की खरंच मराठ्यांची मुंबईतली रात्र कशी आहे, मराठ्यांचं आंदोलन कसं आहे. हे आमचे बाबा आहेत, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटतं का हे स्वतःसाठी झटतायत. हे बाबा इथं आहेत, या बाबासमोर, ह्या बाबांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटतं का की हे आरक्षण कोणासाठी मागतायत. यांच्या चेहऱ्याकडे पाहून कळतंय यांना शिक्षक नाही व्हायचं, यांना डॉक्टर नाही व्हायचं, यांना इंजिनियर नाही व्हायचं, पण येणारी आमची पुढची पिढी, यांचं आयुष्य सर्व शेतीत गेलं, मातीत गेलं, कष्ट करण्यात गेलं, पण आमची पुढची पिढी त्या ठिकाणी उच्च शिक्षित व्हावी, नोकरीला लागावी. बरी नोकरी नका लागू द्या, पण शिक्षण इतकं महाग झालंय, त्या शिक्षणासाठी, त्या नोकरीसाठी या मायबाप आमच्या कष्टकरी शेतकऱ्याला वाटतं की आमचे मुलं शिकावेत, मोठे व्हावेत आणि त्यांना आरक्षण हवं. बाबा मला सांगा, तुम्ही कुठून आलात? नांदेड जिल्ह्यातून डोंगरगाव. नांदेड जिल्ह्यातून डोंगरगावहून. तुमचं शिक्षण किती आहे? 7वी पर्यंत आहे. आता मला सांगा बाबा, एवढ्या रात्री तुम्ही या पिकअपमध्ये झोपायला चालले होते, मी तुम्हाला आवाज दिला, थांबलात, आजचा दिवस तुमचा कसा होता? बर, हरकत नाही. आत्ता तुमचा अंदाजे बाबा वय किती आहे? 65. दादांनो, बाबा भावनिक झालेले आहेत, त्यांना शब्दसुद्धा फुटाणार, पण खरंच आमच्या या मुलांची खरोखर अवस्था अशी आहे. दादांनो, ही सोपी गोष्ट नाही. इथं दुसरे बाबा आहेत. बाबा मला सांगा, तुम्ही इथे येऊन कितवा दिवस आहे? 4था दिवस आहे. फुलाखाली एक दिवस फुलाखाली हां एक दिवस बोयला झोपला, पाऊस वरून जारी होता, हां. गळा बसून गेला. इथं येणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला या मुंबईच्या दमट वातावरणानं, या मुंबईच्या पाण्यानं बोलण्यासाठी माझाही आवाज बसलाय, बाबांचाही बसलाय. असंख्य तरुणाचा प्रचंड थंड पाण्यानं आंघोळ करावं लागते. पोहे मिळू नाही मिळू, आपलं तर नाश्ता भेटतच नाही. इकडे गेलं की इडली, डोसा, पहिल्या दिवशी पाणी भेटलं नाही लोकांना, आंघोळ्याला नाही भेटत. कशाला नव्हतं पहिल्या दिवशी. पण तरी सरकारला काय सांगाल दादा, आम्हाला तुमची काय मागणी आहे? आमची काय नाही, आरक्षण आमच्या भागात पिढीला पाहिजे. आरक्षण पाहिजे. पहा, आमच्या गावखेड्यातील मराठा बांधव फक्त आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आरक्षण पाहिजे, यासाठी कसलेही विचार न करता अचानक ह्या मुंबईत पाऊस सुरू होतो, अचानक आम्ही भिजतो, पुन्हा अंगावरच्या कपड्यांशी वाळतो, पण लढा सोडत नाहीत. आणि जोपर्यंत दादा इथं ठाण मांडून आहेत, त्यातला एकही मराठा बाजूला जाणार नाही. ही गोष्ट या सरकारनं लक्षात ठेवावं आणि आमचे दुःख, वेदना, आमचा संघर्ष पाहून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा त्या ठिकाणी इथं आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. हे सर्व तरुण